सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि रक्षाबंधनाच्या मी भरभरून सर्वांना शुभेच्छा देतो. आता रक्षाबंधन हा एक पारंपरिक सण आहे आणि या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. जर आपण धार्मिक ग्रंथामध्ये जर पाहिलं तर कृष्णाकडे जे सुदर्शन चक्र होतं तर चुकून कृष्णाचा हात त्या सुदर्शन चक्राला लागला आणि त्याची करंगळीला त्या ठिकाणी दुखापत झाली, रक्त निघू लागलं. तेव्हा द्रौपदीने त्या करंगळीला पट्टी बांधली होती, म्हणजे भावाच्या संरक्षणाकरता बहीण धावून गेली होती. आणि तिकडे जर पाहिलं महाभारतामध्ये आणखी दुसरं उदाहरण तर सर्व त्या ठिकाणी पांडव हतबल झाले होते. दरबारामध्ये सगळे त्या ठिकाणी श्रोते प्रेक्षक म्हणून दृश्य पाहत होते, परंतु द्रौपदीच्या संरक्षणाकरता कोणीच पुढे धावून आला नाही. परंतु कृष्ण द्रौपदीच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहिला आणि तिचं रक्षण केलं. म्हणून बहिणीचं रक्षण करणे आणि भावाचं देखील रक्षण करणे हे आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे आणि तीच परंपरा पुढे चालत आलेली आहे. बहिणीनेच भावाला राखी बांधली पाहिजे किंवा भावानेच बहिणीचं रक्षण केलं पाहिजे असं नाही. जर पती पत्नी असेल तर पतीची तेवढी जबाबदारी आहे की आपल्या पत्नीचं काय करणे, रक्षण करणे. आणि समाजामध्ये आपण एक सामान्य नागरिक म्हणून राहतो, तर समाजामध्ये सुद्धा ज्या काही स्त्रिया आपल्यासोबत राहतात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला हा पवित्र असला पाहिजे. म्हणजे त्या सुद्धा आपल्या भगिनी आहेत आणि त्यांचं पावित्र्य त्या ठिकाणी कायम राहावं म्हणून भावाने देखील त्या ठिकाणी रक्षण करण्याकरता तत्पर असलं पाहिजे. परंतु आज जेव्हा आपण दृश्य पाहतो अनेक निर्भया कांड या ठिकाणी होताना दिसतात. बंगालमध्ये किती मोठं कांड झालेलं आहे. तर हे सगळे जे परिणाम आहेत हे संस्काराचे आहेत. म्हणून संस्कार हा घटक खूप महत्वाचा आहे. जर आपल्या कुटुंबामध्ये मुलांना आपण संस्कार दिले नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला अशा या टीव्हीच्या माध्यमातून, अशा घटनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून संस्कारचा अर्थ काय आहे की आकार, आणि आकार कसा, चांगला. म्हणून स हा चांगला अर्थाने घेतला जातो आणि चांगला आकार मुलांना देणं म्हणजे संस्कार. मुलांना घडवणं म्हणजे संस्कार. म्हणून संस्कार काही 2 मिनिटात मुलांना त्या ठिकाणी दिले जात नाही किंवा मार्केटमध्ये जा संस्काराचं पॅकेट घेऊन या असं होत नाही. किंवा कोणा एखाद्या महाराजाला सांगितलं की आमचा मुलगा असंस्कारी आहे बा, थोडेसे संस्काराला 5-10 मिनिटात देऊन टाका बरं तुमच्याकडचे, असंही त्या ठिकाणी होत नाही. संस्कार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसं महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो तसा सतत अभिषेक रोज पालकांकडून मुलांवर झाला पाहिजे आणि तेही चांगल्या गोष्टीचा. आणि एकदा मुलं संस्कारित बनले की त्यांना कोणीही असंस्कारित करू शकत नाही. म्हणून कमळ कुठे खेळते, किचडामध्ये, त्याला कोणी किचड करू शकत नाही. हिरा कुठे सापडतो, कोळशाच्या खाणीमध्ये, त्याचं तेज कोणी लपू शकत नाही. तर अशा प्रकारचं हे असतं. म्हणून संस्कार जे आहे ते संस्कार अतिशय महत्वाचे आहेत मुलांना घडवण्यामध्ये. म्हणून पालकांनी देखील आपल्या मुलांना संस्कारित करायचं आणि अशा प्रकारचे चांगले आचार विचार निर्माण व्हावे, एक दुसऱ्याविषयीचं प्रेम निर्माण व्हावं, ही भावना लहानपणापासूनच मुलांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. म्हणून प्रेम, दया, वात्सल्य ही भावना लहानपणी जर मुलांच्या मनामध्ये रुजली तर मुलं देखील पुढे प्रेमाळू बनतात. दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांचं मन देखील त्या ठिकाणी हळहळतं. आणि अशा प्रकारची जर संवेदना मुलांमध्ये जर निर्माण आपण करू शकलो तर आपण यशस्वी पालक ठरलो असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून अर्ध जे असतं ते पालकांकडेच असतं आपल्या मुलांना कसं घडवायचं, आणि अर्ध जे काम असतं ते शिक्षकांचं असतं, शाळेतलं असतं. म्हणून शाळेने संस्कारित करायचं मुलांना. आणि त्यातलाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाने आपण छोटासा कार्यक्रम आयोजित केला की मुलांना देखील तशा प्रकारची प्रेम भावना मुलींविषयी निर्माण व्हावी, मुलींना देखील भावाविषयीचं प्रेम निर्माण व्हावं. म्हणून अशा प्रकारची जी संस्कार, जी पद्धती परंपरेनुसार आपल्याला चालत आलेली आहे. म्हणून सर्व सण आपण आनंदाने साजरं करणं जेवढं महत्वाचं असलं तरी त्या पाठीमागचा मतितार्थ काय आहे, उद्देश काय आहे, ती जर भावना ठेवून आपण तो सण साजरा केला
तर माझ्या मते अधिक चांगला होईल आणि ज्ञानदीप पब्लिक स्कूल या दृष्टीने नेहमी प्रयत्नशील राहील की तुमची मुलं आपले मुलं कसे त्या ठिकाणी संस्कारित बनतील, म्हणून त्या अनुषंगाने वर्षभरामध्ये जेवढे काही सण त्या ठिकाणी येतील त्या सणाचं महत्व काय आहे, वतितार्थ काय आहे, कशाकरता लावून दिलेले आहे ते सगळं आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि मुलांना मध्ये सुद्धा तशा प्रकारची भावना आपण निर्माण करणार आहोत. आपण उपस्थित झाला, रक्षाबंधनाचा कार्यक्रम छान आटोपला, सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.